आजचं तुम्ही वातावरण सर्वांनी पाहिलेलं आहे। आमचे जे वचननामा आहे तो या 2-3 दिवसांमध्ये जाहीर होईलच। पण आजचं वातावरण बघून समोरच्या लोकांची तर तुम्हाला तर कल्पना आली असेल की ते चिंतेमध्ये नक्की आलेले आहेत। आज एवढ्या प्रकारे उबाटा गटाने आज फॉर्म भरताना कमीत कमी 150 ते 200 गाड्या आज ह्या ठिकाणी होत्या। सर्वांचं प्रेम हे अजूनही उबाटा गटावरनं गेलेलं नाही। शिवसेना हा आमचाच पक्ष आहे आणि तो म्हणजे ठाकरे कुटुंबाचाच आहे। कितीही जरी आले किती जरी गेले तरी त्यांना शेवटी पुन्हा माघारी या उबाटा गटामध्येच यायला पाहिजे एवढंच सांगतो तुम्हाला। कुठले प्रचाराचे मुद्दे असणार आहेत? प्रचाराचा मुद्दा आमच्या गोरेगाव विभागामध्ये आम्ही गेलेले आहेत की आम्ही गोरेगावमध्ये ग्रीन सिटी हॉस्पिटल जे आहे ते गेले वर्षापासून बंद पडलेले आहे, ते आमचे स्वतःचेच आहे। पण आम्ही तिथे मोफत सुविधा म्हणून हे हॉस्पिटल चालू करणार आहे। संपूर्ण गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आम्ही मोफत सुविधा देणार आहोत। दुसरी गोष्ट, आज गोरेगाव विभागामध्ये अनेक पक्ष आहेत, मी कुणाची टीका करत नाही, पण अनेक पक्षाच्या अनेक ॲम्ब्युलन्स आहेत, ह्या सगळ्या धूळ खात बसलेल्या आहेत। आम्ही त्या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स फ्री देणार आहोत आणि तीही ॲम्ब्युलन्स मोफत देणार आहोत। गोरगरिबांना कुठल्याही बाबतीचे 1 रुपया खर्च न करता हॉस्पिटलची सेवा आणि ॲम्ब्युलन्सची सेवा ही आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत। दुसरी गोष्ट, गोरेगावमध्ये आमच्याकडे एक ऐतिहासिक जागा आहेत भरपूर, एक मल्लिकार्जुन आहे, आमच्याकडे गावतळा आहे, विष्णू तळे आहे, राम तळे आहे। अशा ठिकाणी असताना देखील गोरेगावमध्ये आत्तापर्यंत पर्यटन स्थळ अजूनपर्यंत कुठला घोषित केलेलं नाही। तर पहिलं आमचं काम होणार आहे पर्यटन स्थळाचं आम्ही घोषित करणार गोरेगाव विभागामध्ये। तिसरी गोष्ट, आम्ही गोरेगावमध्ये आज माणगाव तालुक्यामध्ये बघायला गेलात तर सर्वात जास्त खेळाचे खेळ हे आमच्या गोरेगाव विभागाचे होतात। आम्ही त्यासाठी सर्वांना एक विनंती करून त्यांना मी अर्ज दिलेला आहे सर्वांकडे आणि त्यासाठी आम्ही एक क्रीडा संकुलन ओपन करण्याचा प्लॅन केलेला आहे। त्यासाठी तुम्ही पत्रकार बंधूंनो आणि मतदार बंधूंना एवढंच विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आमचे विचार हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करा।